चाणक्य नीती चाणक्यद्वारा लिखित एक ग्रंथ आहे, ज्यामध्ये जीवन सुखी आणि सक्षम कसे बनवायचे हे देखील सांगितले आहे। तर मंडळी, चाणक्य हा एक महान तत्वज्ञानी होता। तर आज आपण चाणक्य लिखित 5 असे चाणक्य नीती समजून घेणार आहोत, ज्याचा तुम्हाला जीवन जगत असताना कुठे ना कुठे नक्कीच उपयोग पडणार आहे। नमस्कार मंडळी, मी आहे सारिका। माझ्या या सखी सारिका YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रमैत्रिणींनो, जीवनात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे आणि काहीतरी नवीन गोष्टी जाणून घ्यायचं आहे, तर तुम्ही नक्कीच माझ्या या चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या। आज मी तुम्हाला या 5 चाणक्य नीती सांगणार आहे। लक्षपूर्वक ऐकून समजून घ्या, कारण याने नक्कीच तुमचे जीवन बदलून जाणार आहे। चला तर मंडळी, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। चाणक्य नीतीचा पहिला विचार: मनात ठरवलेल्या गोष्टी विचारांना इतर कोणालाही सांगू नये, तर ते मनात ठेवून काम पूर्ण केले पाहिजे। पुढे चाणक्य म्हणतात की जो व्यक्ती आर्थिकदृष्ट्या, भोजनाच्या दृष्ट्या, कामाच्या दृष्ट्या लाज बाळगत नाही, तोच व्यक्ती सुखी असतो। माणसाने कोणतेही पाऊल उचलताना विचार करून त्या गोष्टीचा पूर्णपणे माहिती घेऊनच पाऊल पुढे टाकावे। चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती नशिबाच्या भरोश्यावर चालते, ती व्यक्ती लवकरच बर्बाद होते। अर्थात चाणक्य प्रत्येक व्यक्तीला कष्ट करूनच फळ प्राप्त करायला सांगतात। चाणक्य म्हणतात की आपल्या जीवनात असेही काही गोष्टी असतात जे आपण मिळवण्याचे स्वप्न बघत असतो। जी गोष्ट मिळवणं आपल्याला अशक्यही वाटत असतं, पण मेहनतीनेच सगळ्याच गोष्टी मिळवता येतात। चाणक्य म्हणतात की माणसाने भविष्यात येणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या संकटांसाठी धन जमवून ठेवावे, कारण धन नसेल तर सगळ्याच गोष्टी आपले साथ सोडतात। चाणक्य म्हणतात की कोणतीही गोष्ट अति असणं हितकारक नसतं। ते उदाहरण देत सांगतात की अति सुंदरतेमुळे सीताचा अपहरण झाला, अति घमंड असल्यामुळे रावणाचा वध झाला, अति दान केल्यामुळे राजा बली यांना बंदी करून ठेवण्यात आला। अति असणं देखील धोकादायक असल्याने अति गोष्टींचा वेळीच त्याग करायला हवा। चाणक्य म्हणतात जर तुमच्यावर संकट येत नसतील तर तुम्ही सावधान तर राहाच, पण तुमच्यावर संकटे आलीच तर त्यापासून कसंही स्वतःला सुटका करा। आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्ती खाली दिलेल्या या 3 गोष्टींमध्ये समाधानी असलं पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची धर्मपत्नी, दुसरी गोष्ट म्हणजे जेवण, तिसरी गोष्ट म्हणजे पैसा, जे आपण इमानदारीने मिळवलेलं आहे। चाणक्य म्हणतात व्यक्तीला या 3 गोष्टींमध्ये कधीच समाधान मानायला नाही पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे अभ्यास, दुसरी गोष्ट म्हणजे देवाचा नामस्मरण, तिसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांचं चांगलं करणं, दुसऱ्यांना मदत करणं। पुढे आचार्य चाणक्य म्हणतात की आपल्याला दुसऱ्यांकडून मिळालेल्या मदतीला नक्कीच परतफेड केलं पाहिजे। जर कोणी आपल्या सोबत वाईट वागलं असेल तर आपणही त्याच्या सोबत वाईट वागलं पाहिजे। असं केल्याने काहीच पाप लागणार नाही आहे। आचार्य चाणक्य यांच्या मते एका समजदार व्यक्तीला अशा ठिकाणी कधीच नाही गेलं पाहिजे जिथे रोजगार निर्माण करण्याचा साधन नाही, जिथे दानधर्म आणि लाज नाही, जिथे बुद्धिमान व्यक्ती नाही। ते मेहनती आहेत, ते कधीच गरीब असू शकत नाही। सदा देवाचे नामस्मरण करणारे कधीच पाप करण्याच्या गोष्टी स्पर्शही करू शकत नाही। जागृत लोक नेहमीच लीडर असतात। ज्ञान हे भीती नष्ट करते। वासनापेक्षा भयंकर दुसरे कोणतेही रोग नाही। लालचपेक्षा मोठी कोणताही शत्रू नाही। आचार्य चाणक्य पुढे म्हणतात, जे लोक जीवनात सुखी आहेत, आपल्या नातेवाईकांबद्दल उदार आहेत,
चांगल्या लोकांबाबतीत प्रेमळ आहेत, नीच लोकांसोबत क्रूर आहेत, विद्वान लोकांसोबत काहीच लपवत नाहीत, आपल्या लोकांसोबत हिंमत दाखवतात आणि बायको सोबत सक्त आहेत, अशा लोकांबाबतीत जपून राहिलं पाहिजे. आचार्य म्हणतात, अशा लोकांपासून सुद्धा वाचलं पाहिजे जे फक्त तुमच्या तोंडावरच गोड बोलतात. लोकांना आपला वापर करू देऊ नका, वेळीच उत्तर देणं शिका. नीच लोक नेहमीच दुसऱ्यांची प्रगती बघून जळतात आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरतात. आचार्य म्हणतात, नातेवाईकांना तेव्हा ओळखा जेव्हा तुम्ही अनेक संकटांनी भरलेले असता. एक खरा मित्र तोच आहे जो तुमच्या वाईट काळात कामी येईल. आचार्य चाणक्य म्हणतात, एक चांगला मुलगा तोच आहे जो आपल्या वडिलांच्या गोष्टी ऐकतो. एक चांगला वडील तोच आहे जो आपल्या लेकरांच्या पालन पोषण व्यवस्थित करेल. एक चांगली बायको तीच आहे जी घरात सुख शांती ठेवेल. तर हे आहेत आचार्य चाणक्यांचे काही विचार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तसेच आपल्या हितचिंतकांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच ज्ञान देणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.